Hello friends, I am Mr. Ravindra Bhalirao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss one important practice test paper on the topic of the crow and the snake. This lesson is taken from 6th standards English textbook. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी, कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत एका प्रॅक्टिस टेस्ट पेपरवरती. एक आपण क्वेश्चन पेपर बनवलेला आहे एक चाचणी एक्झामसाठी. तो द क्रो अँड द स्नेक या लेसनवरती बनवलेला आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, तुमच्या एक्झाममध्ये याचा यूज होणार आहे डेफिनेटली. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंडपर्यंत बघायला विसरू नका. लेट्स गो. तर आपण बघत आहोत द क्रो अँड द स्नेक यावरती आपण 20 मार्क्सचा क्वेश्चन पेपर बनवलेला आहे. त्याला आपण नाव दिलेलं आहे प्रॅक्टिस टेस्ट पेपर. बघूया तो कशा प्रकारे आहे. फर्स्ट ऑफ ऑल देर इज अ वन पॅसेज हॅज टेकन, इम्पॉर्टंट पॅसेज याच्यामध्ये घेतलेला आहे आणि तो पॅसेज या प्रकारे, आणि या पॅसेजवरती 6 मार्क्सचे क्वेश्चन आहेत. ठीक आहे, पॅसेज बघा. आता हा जो लेसन आहे द क्रो अँड द स्नेक, याच्यावरती मी डिटेल एक्सप्लेनेशन दिलेली करणारी व्हिडिओ बनवलेली आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ अगोदर बघा, म्हणजे तुम्हाला लेसन क्लिअरली समजेल आणि त्यानंतर हा प्रॅक्टिस पेपर इझिली तुम्ही त्याचे आन्सर सांगू शकता. पॅसेज काय आहे. लॉंग लॉंग ॲगो, फार वर्षापूर्वी, देअर लिव्ड अ फॅमिली ऑफ क्रोज. एक कावळ्यांचं एक जोडपं होतं, त्यांचं कुटुंब राहत होतं. कुठे? ऑन अ बनियान ट्री. बनियान ट्री मीन्स एका वडाच्या झाडावरती. दे हॅड प्रिपेअर्ड अ ब्युटिफुल नेस्ट. त्यांनी एक सुंदर घरटं तयार केलं होतं त्या कावळ्याच्या जोडप्याने. ओके. अँड मेड इट देअर होम. आणि ते घरटं, देअर नेस्ट वॉज देअर होम, त्यांचं ते घर होतं. अ विकेड कोब्रा लिव्ड द हॉलो ऑफ दॅट सेम ट्री. त्याच झाडावरती, त्या वडाच्या झाडावरती, म्हणजे बनियान ट्रीच्या एका होलो म्हणजे एक पोकळी जागा होती त्याच्या खोडामध्ये, आणि तिथे एक कोब्रा, एक दुष्ट कोब्रा तिथे राहत होता, म्हणजे कोब्रा साप किंवा नाग तिथे तो राहत होता. वन डे द क्रोज वेअर व्हेरी हॅपी ॲज द लेडी क्रो हॅड लेड एग्स. एक दिवस ते दोन जोडपं कावळ्यांचं खूप आनंदी झालं, कारण त्या दोघांपैकी लेडी क्रो म्हणजे ते कावळींनी एक छानपैकी अंडी घातलेली होती. आता त्यांना त्या अंड्यामधून पिल्लं येणार होती. दॅट इज वाय दे वेअर सो हॅपी. ते खूप आनंदी होती. सो दिस टाईप ऑफ पॅसेज इज देअर. आणि या पॅसेजवरती ABCDEF असं प्रत्येक क्वेश्चन आहेत. एमध्ये काय सांगितलं, चूज द करेक्ट आन्सर. योग्य आन्सर निवड करा. 1. वेअर डिड द क्रो फॅमिली लिव्ह. कावळ्याची फॅमिली कुठे राहत होती. अँड युअर ऑप्शन इज गिवन, मँगो ट्री, बनियन ट्री, नीम ट्री. तर खूप इझी आहे. आता मी तुम्हाला पॅसेज समजावून दिलेला आहे, अंदाज करा यापैकी कोणता आन्सर असेल. ठीक आहे. बीमध्ये आहे कंप्लीट द सेंटेन्स. सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. द क्रो हॅड प्रिपेअर्ड अ ब्युटिफुल. त्या कावळ्यांच्या जोडप्यांनी सुंदर असं बनवलेलं होतं. काय? प्रिपेअर्ड अ ब्युटिफुल. काय ब्युटिफुल बनवलेलं होतं? द ब्युटिफुल नेस्ट. तर तुम्ही याच्यामध्ये तुम्ही हे सर्व उत्तर तुम्हाला पॅसेज मिळणार आहेत, पण तुम्हाला क्वेश्चनचा मिनिंग जर प्रॉपरली समजलं तर तुम्ही इझिली काय करू शकता, पॅसेजमधून आन्सर फाइंड आउट करू शकता. ऑलरेडी तुम्हाला मी पॅसेज समजून दिलेलंच आहे आणि त्याचा गेस करा आन्सर. राईट द ट्रू ऑर फॉल्स. खालील वाक्य सत्य आहे की असत्य ते सांगायचं आहे. अ कोब्रा लिव्ड इन द हॉलो ऑफ द ट्री. कोब्रा त्या बनियान ट्रीच्या हॉलो, त्या पोकळीमध्ये राहत होता. आता हे वाक्य सत्य आहे की असते, ते खरं आहे की खोटं, ते तुम्ही आता अंदाज केला असेल. याचे आन्सर आपण बघूया. चूज द करेक्ट ऑप्शनमध्ये आहे वेअर डिड द कोब्रा क्रो फॅमिली लिव्ड. कुठे राहत होती? बनियान ट्री इज द करेक्ट ऑप्शन आहे, योग्य पर्याय आहे. कंप्लीट द सेंटेन्समध्ये द क्रोज हॅड प्रिपेअर्ड अ ब्युटिफुल. काय त्यांनी बनवलं? अ ब्युटिफुल नेस्ट बनवलेलं आहे. अँड ट्रू ऑर फॉल्समध्ये ते जे सेंटेन्स होतं ते म्हणजे कोणतं? कोब्रा लिव्ड इन द हॉलो ऑफ द बनियान ट्री. इट इज अ ट्रू सेंटेन्स, ते सत्य आहे. ठीक आहे. सो आन्सर इज ट्रू. सो या प्रकारे ॲक्टिव्हिटी ABC कंप्लीट होते. डीमध्ये काय म्हटलेलं आहे, मॅच द वर्ड्स विथ देअर मिनिंग. इथे शब्द दिलेले आहेत आणि त्यांचं मिनिंग इथे दिलेलं आहे, ते मॅच करायचं. हॉलो, हॉलो म्हणजे ती पोकळी, रिकामी जागा. होम ऑफ बर्ड, पक्ष्यांचं घर. एम्प्टी स्पेस इनसाइड, दोनच आहे म्हटलं तर याचं तुम्ही एम्प्टी स्पेस म्हणजे रिकामी जागा, आतमध्ये रिकामी जागा असतं, म्हणजे याचा आन्सर. याच्या पुढे काय तुम्ही लिहिणार, हे बीचं पूर्ण सेंटेन्स मिनिंग लिहू शकता. नेक्स्ट म्हणजे घरटं, म्हणजेच होम ऑफ द बर्ड. सो सिम्पल आहे. आन्सर इन वन सेंटेन्स याचा क्वेश्चन तुम्हाला समजावून देतो. एका वाक्यामध्ये उत्तर द्या. वाय वेअर द क्रोज हॅपी. कावळ्यांचं ते जोडपं आनंदी का होतं? वाय दे वेअर हॅपी.
आनंदाचं कारण रिझन तुम्ही सांगायचं आहे. अँड एफ आहे फाइंड अ डिस्क्रायबिंग वर्ड फ्रॉम द पॅसेज. आता नेक्स्ट हा शब्द आहे तो नाऊन आहे, त्याला वर्णन करणारा शब्द लिहायचा. वर्णन करणारा शब्द म्हणजे त्याच्या अगोदरचा शब्द हा वर्णन करणारा म्हणजे डिस्क्रायबिंग वर्ड्स असतो, ज्याला आपण ॲडजेक्टिव्ह बोलतो. ठीक आहे, आता आन्सर आपण बघूया. मॅच द वर्ड्समध्ये हॉलो, एम्प्टी स्पेस इनसाइड. नेक्स्ट आहे होम ऑफ अ बर्ड. Why were the crows happy? The crows were happy because the lady crow had laid eggs. आता हे सेंटेन्स तुमच्या पॅसेजमध्ये आहे तसंच तुम्ही ते लिहू शकता, पण सुरुवात तुम्ही या प्रकारे करायची आहे. ठीक आहे. फाइंड अ डिस्क्रायबिंग वर्ड्स. नेक्स्ट कसं आहे? ब्युटिफुल आहे. मग ब्युटिफुल नेक्स्ट हा शब्द तिथे गेलेला आहे. मग ब्युटिफुल हा डिस्क्रायबिंग वर्ड्स आहे, म्हणजे त्याचा ॲडजेक्टिव्ह आहे, ह्या नाऊनला वर्णन करतो आहे. सो या प्रकारे फर्स्ट पॅसेज आपण इथे कंप्लीट करतो. 6 मार्क्स कंप्लीट झाले. आणखीन एक इम्पॉर्टंट पॅसेज ह्या लेसनमधून घेतलेला आहे, तो या प्रकारे आपण बघूया. द लेडी क्रो सेड टू हर हजबंड. ती कावलीन जी आहे ती तिच्या हजबंडला म्हणजे कावल्याला बोलते. काय बोलते? इट हॅज बिकम अ डेंजरस टू स्टे हिअर. इथे थांबणं खूपच आपल्याला धोकादायक असणार आहे. द क्रो रिप्लाइड. मग त्या कावल्याने त्याला उत्तर दिलं तिला, आय विल सून थिंक ऑफ समथिंग. मी काहीतरी याच्यावरती विचार करून उपाय काढतो. द नेक्स्ट डे. दुसऱ्या दिवशी द क्लेवर क्रो मेड अ प्लॅन. त्या कावल्याने एक सुंदर असा एक प्लॅन चांगल्या प्रकारे बनवला, नियोजन केलं त्या धोक्यापासून सुटका करण्यासाठी. ही फ्ल्यू अ नियर बाय लेक. तो जवळच्याच तलावाकडे. आता बघा मी याच्यावरती खूप सुंदर तुम्हाला इमेजेस व्हिडिओजमध्ये दाखवलेल्या आहेत, त्या एक्सप्लेनेशन केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तो जवळच्या एका तळ्याकडे उडून गेला. अँड स्टोल अ प्रिशियस ब्रेसलेट. आणि त्या ठिकाणीच एक मौल्यवान व्हॅल्युएबल ब्रेसलेट असतं, हातामधील कंगन असतं राणीचं, क्वीनचं, ते त्याने काय केलं? स्टोल म्हणजे चोरलं. चोचीमध्ये घेऊन तो आला. आता ती स्टोरी इथे संपते, म्हणजे पॅसेज इथे संपतो. याच्यावरती क्वेश्चन आहे, हू सेड टू होम. कोण कोणास म्हणाले. आता याच्यामध्ये 2च कॅरेक्टर आहेत, लेडी क्रो अँड हर हजबंड. मग सेंटेन्स काय? इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हिअर. इथे थांबणं खूप धोकादायक. आता हे वाक्य कोण म्हटलं असेल तुम्ही आता गेस करा. आन्सर आपण आन्सर पुढे बघणार आहोत. आन्सर काय आहे? हू सेड? लेडी क्रो सेड हर हजबंड. या प्रकारे तुम्ही आन्सर लिहू शकता. ठीक आहे. बी ॲक्टिव्हिटी काय आहे? चूज द करेक्ट आन्सर. व्हॉट डिड द क्रो स्टील. कावल्याने काय चोरले? ऑप्शन आहे नेकलेस चोरला, गळ्यामधला हार, रिंग चोरली बोटामधली, की ब्रेसलेट की हातामधलं कंगन. आता मी पॅसेज तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलंच आहे, तुम्ही आन्सर गेस करा, अंदाज काढा. ठीक आहे. सीमध्ये काय सांगितलं आहे? कंप्लीट द सेंटेन्स. वाक्य पूर्ण करा. अ क्रो फ्ल्यू टू नियर बाय. कावळा जवळच्या डॅश डॅशकडे उडून गेला. जवळच्या कुठे उडून गेला? इथे सेंटेन्समध्ये पॅसेजमध्ये गेलेला आहे. आन्सर आता तुम्ही गेस केलेला आन्सर करेक्ट आहे की नाही चेक करा. व्हॉट डिड द क्रो स्टील. कावळ्याने काय चोरलं? ब्रेसलेट. द ब्रेसलेट इज द करेक्ट ऑप्शन. सी कंप्लीट द सेंटेन्समध्ये द क्रो फ्ल्यू टू नियर बाय कुठला? नियर बाय लेक. तलावाकडे म्हणजे तळ्याकडे तो उडून गेला. सो दीज आर द आन्सर्स. ॲक्टिव्हिटी नंबर डी. फाइंड द अपोजिट वर्ड फ्रॉम द पॅसेज. फुलिश म्हणजे मूर्ख. त्याच्या विरुद्ध पॅसेजमध्ये कोणता शब्द गेलेला आहे? गेस करा किंवा पॅसेजमध्ये फाइंड आउट करा. ई. आन्सर इन वन सेंटेन्स. वाय डिड द क्रो मेक अ प्लॅन. त्या कावळ्याने प्लॅन का केला? नियोजन का केलं? ओके. अँड फाइंड अ डिस्क्रायबिंग वर्ड. ब्रेसलेटला वर्णन करणारा शब्द. ठीक आहे. सेम अशाच प्रकारची ॲक्टिव्हिटी पॅसेज नंबर 2मध्ये होती, 1मध्ये होती. आन्सर बघा. फुलिशला अपोजिट वर्ड्स आपण काय लिहू शकतो? क्लेवर, हुशार. ठीक आहे. वाय डिड द क्रो मेक अ प्लॅन. द क्रो मेड अ प्लॅन. बघा पास्ट टेन्समध्ये क्वेश्चन आहे म्हणून आन्सरची सुरुवात देखील पास्ट टेन्समध्ये करायची. मेकचा पास्ट टेन्स इथे मेड होईल, कारण डिडने ते पास्ट टेन्स दाखवलेलं आहे. द क्रो मेड अ प्लॅन टू सेव्ह हिज फॅमिली फ्रॉम द कोब्रा. कोबऱ्यापासून, त्या कोबरा नागापासून स्वतःच्या फॅमिलीला वाचवण्यासाठी त्याने प्लॅन केला. ठीक आहे. फाइंड डिस्क्रायबिंग वर्ड्स. ब्रेसलेटसाठी डिस्क्रायबिंग वर्ड्स आहे प्रेशियस ब्रेसलेट. प्रेशियस हा शब्द तुमच्या पॅसेजमध्ये गेलेला आहे. ठीक आहे. या प्रकारे ही ॲक्टिव्हिटी ती पॅसेज नंबर 2ची कंप्लीट होते. नाव लेट्स सी द पॅसेज नंबर 3 अँड पॅसेज इज लाईक दिस. पॅसेज या प्रकारे आहे. द क्रो ड्रॉप द ब्रेसलेट. तिथून तो ब्रेसलेट त्याने चोरून आणला आणि आणून त्याने ते ड्रॉप केला, टाकला. कुठे? इन टू द हॉल ऑफ द बनियन ट्री. त्या बनियन ट्रीच्या त्या पोकळीमध्ये जिथे कोबरा
झोपलेला होता, तिथे राहत होता. ठीक आहे. द गार्ड्स सॉ इट. मग ती जी क्वीन होते, क्वीनच्या जे सर्वंट किंवा ते गार्ड्स होते, रक्षक, त्यांनी बघितलं की ते कावळ्याने ब्रेसलेट घेऊन गेलेलं आहे. अँड केम नियर द ट्री. मग ते पण धावत धावत पाठीमागे जिथे कावळ्याने ते ब्रेसलेट टाकलेलं आहे तिथे धावत धावत ते आले. दे फाउंड द कोब्रा. जिथे बघितलं जे ब्रेसलेट टाकले ते बघितलं तर ते काय ऑलरेडी काय होता, त्या हॉलोमध्ये, त्या पोकळीमध्ये कोब्रा होता. अँड चेज इट अवे. मग त्यांनी त्या कोबऱ्याला हाकलून दिलं, म्हणजे पकडलं असेल म्हणा, आणि दूर जंगलामध्ये, फॉरेस्टमध्ये त्याला सोडून दिले, पिटाळून लावलं. ठीक आहे. देन द क्रोज लिव्ड हॅपीली अँड सेफली. आणि मग याचा जो प्लॅन होता त्या कोबऱ्यापासून सेफली राहायचं, कोबरा ऑलरेडी ह्या गार्ड्सनी त्याला सोडलं तिकडे, त्यामुळे ते कावळ्यांचं जे जोडपं होतं आनंदाने राहू लागलं. सो अशा प्रकारे हा पॅसेज आहे. आता आपण बघूया त्याच्यावरती क्वेश्चन्स. अरेंज द इव्हेंट्स इन द प्रॉपर ऑर्डर. आता ते जे घटना दिलेल्या आहेत, इव्हेंट्स, ते क्रमाने लिहा. म्हणजे ते तुम्हाला 3 सेंटेन्स दिले आहेत, ते क्रमाने नाही आहेत. क्रम म्हणजे घटनाक्रम. द गार्ड्स चेज्ड अवे द कोब्रा. गार्ड्सनी कोबऱ्याला दूर पिटाळून लावलं किंवा पळवून लावलं, सोडून आले, या अर्थाने घ्या. सेकंड सेंटेन्स काय, द क्रो ड्रॉप द ब्रेसलेट. कावळ्यांनी ते ब्रेसलेट ड्रॉप केलं, म्हणजे टाकलं. आता पहिली ॲक्टिव्हिटी कोणती घडलेली आहे, अगोदर कावळ्याने ते काय केलं, ड्रॉप केलं, आणि त्यानंतर गार्ड्सनी येऊन काय केलेलं, त्या कोबऱ्या सापाला जंगलामध्ये सोडून आलेले आहेत. अँड देन द क्रो लिव्ड हॅपीली. म्हणजे फर्स्ट ॲक्टिव्हिटी कोणती घडली, ही. त्याच्यानंतर काय घडलेलं आहे, मग त्याला सोडलं, आणि ते सोडल्यामुळे हे तिघेजण काय राहिलेले, आनंदाने राहिलेले ते दोघेजण. सो या प्रकारे ऑर्डरमध्ये, म्हणजे क्रमाने आपल्याला लिहायचं आहे. आपण पुढे आन्सर बघणार आहोत. कंप्लीट द सेंटेन्समध्ये द गार्ड्स चेज्ड अवे. गार्ड्सनी चेज अवे म्हणजे दूर सोडून आले. कोणाला, ते तुम्ही कोबऱ्याला, तो तिथे लिहू शकता. सो मेन म्हणजे इम्पॉर्टंट काय आहे, तुम्हाला जर दिलेला पॅसेज त्याचा मिनिंग प्रॉपरली समजला, आणि समजण्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात, तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं आहे. आणि सेकंड थिंग, इफ यू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ द क्वेश्चन, दिलेल्या प्रश्नाचा पण मिनिंग जर समजला, तर दोन्ही गोष्टी समजल्या, सर यू कॅन इझिली फाइंड आउट अँड राईट द आन्सर. उत्तर शोधून तुम्ही इझिली लिहू शकता. आन्सर आपण बघूया. अरेंजमध्ये फर्स्ट कोणते इव्हेंट घडला, करेक्ट ऑर्डर काय आहे, द क्रो ड्रॉप द ब्रेसलेट. ब्रेसलेट त्याने टाकला. द गार्ड चेज अवे. गार्डनी त्या कोबऱ्याला सोडून आले. अँड द क्रोज लिव्ड हॅपली. आणि क्रोज आनंदाने राहू लागले. कंप्लीट सेंटेन्समध्ये द गार्ड्स चेज अवे, काय, कोणाला सोडून आले, कोबरा. सो हा शब्द इथे लिहून इथे तुम्ही अंडरलाईन करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, चूज द करेक्ट आन्सर. वेअर वॉज द कोबरा सेंट. कोबऱ्याला कुठे पाठवलं, विलेजमध्ये, गावामध्ये, फॉरेस्टमध्ये, की तळ्याकडे. गेस करा आन्सर. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, करेक्ट ऑर्डर आहे ते तुम्ही ऑप्शन्स चूज करायचे. मॅच द वर्ड्स विथ द मिनिंग. वर्ड दिला सेफली आणि फॉरेस्ट. अ लार्ज एरिया ऑफ द ट्रीज. आता लार्ज एरिया ऑफ द म्हणजे मोठा एरिया, जिथे भरपूर झाडं असतं, ते काय, त्याच्या पुढे काही फॉरेस्टच्या पुढे ते लिहू शकतो. सेफली म्हणजे काय, प्रोटेक्टेड फ्रॉम डेंजर, धोक्यापासून रक्षण, त्याला सेफली आपण बोलतो. तो याचं बीचं हे उत्तर आहे. आणि याच्या पुढे तुम्ही हे ए तुम्ही लिहू शकता. आन्सर तुम्ही बघूया इथे. वेअर वॉज द कोबरा सेंट, फॉरेस्ट. बी ऑप्शन इज करेक्ट. मॅचमध्ये मॅचमध्ये जोड्या लावणे, सेफली, प्रोटेक्टेड फ्रॉम द डेंजर, अँड फॉरेस्ट, अ लार्ज एरिया ऑफ द ट्रीज. सो दिस टाईप ऑफ आन्सर यू हॅव टू राईट. अशा प्रकारे आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी ई, आन्सर इन वन सेंटेन्स. व्हॉट हॅपन टू द कोबरा. कोबऱ्याच्या बाबतीमध्ये काय घडलं. आन्सर तुम्ही गेस करा. आन्सर दिलेलं आहे ते, द गार्ड्स चेज द कोबरा अवे इन टू द फॉरेस्ट. गार्डनी त्या कोबऱ्याला फॉरेस्टमध्ये दूर सोडून आले. ठीक आहे. राईट द मॉरल ऑफ द स्टोरी. आता ही पूर्ण स्टोरीचा मॉरल म्हणजे काय होईल, त्याच्यामधून आपण काय शिकू शकतो. मॉरल असे आहे की विजडम इज द बेटर दॅन द स्ट्रेंथ. जसं त्या कावळ्यांनी प्लॅन केला त्या कोबऱ्यापासून स्वतःला सेफली राहण्यासाठी, म्हणजेच काय आपण म्हणू शकतो, विजडम म्हणजे शहाणपण, इज बेटर म्हणजे अधिक चांगलं असतं, दॅन स्ट्रेंथ म्हणजे शक्ती. तर आपण म्हणतो शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, हा एक आपण मराठीमध्ये बोलतो. म्हणजेच काय, विजडम इज बेटर दॅन स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे पॉवर किंवा ताकद. पॉवर किंवा ताकदपेक्षा तुमचं शहाणपण अधिक प्रभावी असते, बेटर असतं. ठीक आहे. या प्रकारे मॉरल आपण लिहू शकतो. शेवटची ॲक्टिव्हिटी क्वेश्चन आहे तो 2 मार्क्स आपण दिले, हे 5 मार्क्स आपण टाकू शकतो. तुम्ही टीचर्स त्या प्रकारे देतील तुम्हाला. कंप्लीट द स्टोरी. ते स्टोरी दिलेली आहे, आणि स्टोरी कंप्लीट करण्यासाठी यू हॅव गिवन सम वर्ड्स इन ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये काही शब्द दिले आहेत, त्या शब्दांचा यूज करून ती स्टोरी कंप्लीट करायची आहे. ठीक आहे. प्रेज म्हणजे प्रशंसा केली. एलिफंट्स आहेत. सेफली सुरक्षितपणे. फ्लडेड म्हणजे खूप
महापूर आलेला आहे, स्विम पोहले, ट्रम्पेट म्हणजे त्या सोंड आपण त्याला बोलतो, हर्ड म्हणजे कळप, फ्लड पूर आणि करंट म्हणजे प्रवाह. टायटल तुम्ही द्यायचं आहे वन डे, एक दिवस, अ हर्ड ऑफ, एक कळप होता. कोणाचा कळप? ते शब्द कुठले ना, हर्ड ऑफ एलिफंट म्हणजे हत्तीचा कळप. असे हे शब्द तुम्ही भरायचे. वॉज क्रॉसिंग द रिव्हर, नदी क्रॉस करीत होते. द रिव्हर वॉज डॅश डॅश, मग नदीला काय आला होता? रिव्हर वॉज फ्लडेड म्हणजे महापूर आला होता. विथ, सो अशा प्रकारे हे तुम्ही शब्द यूज करा. आपल्याकडे वेळ कमी आहे, ठीक आहे, आणि त्याची आपण डायरेक्ट आन्सर बघूया. टायटल आपण दिलेलं आहे द ब्रेव यंग एलिफंट, ठीक आहे. आता जे ठळक अक्षरामध्ये आपण ते याच्यामधले शब्द इथे फिलअप केलेले आहेत. वन डे, एक दिवस, अ हर्ड ऑफ एलिफंट, एलिफंटचा म्हणजे हत्तींचा एक कळप, वॉज क्रॉसिंग द रिव्हर, द रिव्हर वॉज फ्लडेड, नदीला खूप मोठा पूर आलेला होता. विथ मड अँड वॉटर, त्या पाणी म्हणजे चिखल आणि पाणी त्या नदीमध्ये त्या फ्लडमध्ये म्हणजे महापुरामध्ये वाहत होते. सडनली, अचानकपणे, द हेड एलिफंट ट्रम्पेटेड लाऊडली, मोठ्याने त्यांचा जो प्रमुख मेन कळपामधला हत्तीचा जो प्रमुख होता त्याने ट्रम्पेटेड म्हणजे जोराचा आवाज केला. कशासाठी? सतर्क करण्यासाठी. लेट हिज हर्ड नो दॅट देर वॉज अ फ्लड, म्हणजे तो सर्वात पुढे चालत होता, अंधार असेल कदाचित, मग त्याला अचानक दिसला की पुढे नदी आहे, नदीला काय आलेला आहे? पूर आलेला आहे. मग त्याने जोराने आवाज केला लोकांना, बाकीच्या कळपातील हत्तींना सतर्क करण्यासाठी. त्याला काय म्हटलं? ट्रम्प्ड. त्या हर्डला म्हणजे कोणाला? कळपाला सतर्क करण्यासाठी. टू नो दॅट देर वॉज अ फ्लड आहे म्हणून सांगण्यासाठी. द यंगेस्ट एलिफंट हॅड अ नेवर स्विम इन सच अ स्ट्रॉंग करंट, त्या कळपामध्ये सर्वात यंगेस्ट एलिफंट होतं म्हणजे सर्वात लहान पिल्लू होतं हत्तींचं. त्याने कधीच नदीच्या पाण्यामध्ये किंवा कुठे कधीच त्याला पोहलेला नव्हता. मग तो पण सतर्क झाला. करंट म्हणजे पाण्याचा प्रवाह. ही हर्ड द ट्रम्पेट कॉल, मग त्याने ट्रम्पेट कॉल, तो पुढे गेला हत्ती निघून आणि त्याने आवाज देतो, चल तू पण पोहत ये, कॉल केला म्हणजे बोलावलं आवाज देऊन. इमिडिएटली, आणि त्यांनी बोलवल्यानंतर लगेचच ही स्टार्टेड स्विम, त्यांनी त्याच्यावरती भरोसा ठेवून त्यांनी स्विमिंग करायला सुरुवात केली. कोणी? त्या यंगेस्ट, त्या छोट्या हत्तीच्या पिल्लाने. टुवर्ड द साऊंड, त्या आवाजाच्या दिशेने तो पोहत गेला. ही क्रॉस द रिव्हर सेफली, सुरक्षितपणे त्याने रिव्हर क्रॉस केली. ऑल द एलिफंट्स प्रेज हिम, सर्व एलिफंट त्याला प्रेज केले. आता हे जे शब्द आहेत ते सर्व आपण त्या कंसामध्ये दिलेले शब्द ते आपण फिलअप केले. यावर मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे? ऑलवेज स्टे काम, नेहमी शांत राहा. फॉलो द गुड गायडन्स इन द डिफिकल्ट सिच्युएशन, कठीण प्रसंगी तुम्हाला जे गायडन्स केला जातो किंवा तुम्हाला मार्गदर्शन केलं असेल तर त्याच्यानुसार तुम्ही फॉलो करायचे, त्याच्यानुसार तुम्ही वागायचं आहे, त्याचं अनुकरण करायचं असतं. सो दिस टाईप ऑफ स्टोरी वी कॅन कम्प्लीट. अशा प्रकारे आपण ही स्टोरी कंप्लीट केली. आता प्रॉब्लेम आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना आता व्हिडिओ तर बघितलेला आहे पण तुम्हाला ती PDF हवी आहे. PDF हवी असेल तर englishforlearner.com तुम्ही वेबसाईटला व्हिजिट द्या. त्या ठिकाणी ही PDF मी अपलोड केलेली आहे, त्याची ॲन्सर शीट पण आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.